सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. सहकारच्या अपर्णा पानसरे अध्यक्षपदी विराजमान. अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था संचालक निवडणूक बिनविरोध. अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर बिनविरोध पूर्णविराम मिळाला असून पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अपर्णा अरुण पानसरे, उपाध्यक्षपदी अनुजा अनिल नलावडे, सचिव म्हणून कविता किशोर धुमाळ, तर खजिनदारपदी ज्योती कांचन वाढविंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक अनिल पाटील यांच्या दालनात झालेल्या या निवड प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून सुगंध विभूते यांनी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. खरे तर 22 मे रोजी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून निवडणूक प्रक्रियेला खतपाणी घातल्याने 11 पैकी 10 जागांसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली होती. निवडीनंतर बोलताना नवनियुक्त अध्यक्षा अपर्णा पानसरे यांनी अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करताना ही पतसंस्था अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. जोपर्यंत अंगणवाडी व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत ही पतसंस्था अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन केलं. यावेळी शीतल बाळाराम पानसरे, साधना पगार भोईर, कामिनी पवन हुमने, शोभा सकाराम तळणे, रुचिता मनोहर घायवट, कल्पना गणपत पानगा आणि अलका गोविंद व्यापारी या संचालक उपस्थित होत्या. या प्रसंगी सहाय्यक निबंधक अनिल पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना जिल्हा महिला संघटक रश्मी निमसे आणि उद्योजक किशोर धुमाळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जोपर्यंत अंगणवाडी जिवंत आहे तोपर्यंत पतसंस्था ही जिवंत आहे. आलेल्या वादळामध्ये वादळ आलं आणि गेलं, परंतु त्या वादळामध्ये कोणीही आता गेल्यानंतर जे अफवा पसरले जातात त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि पतसंस्थेमध्ये तुम्हाला जे काही मागच्या 5 वर्षामध्ये दिलेली सेवा आणि आता असलेले जे पदाधिकारी आहेत त्याच पद्धतीनं सेवा दिली जाईल.